चंद्रे तालुका राधानगरी येथे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छुक बापूसो कृष्णा पाटील, सागर बापूसो पाटील साहेब, उत्तम बापूसो पाटील साहेब, राहणार चंद्रे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, पुणे. आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या आरक्षित समुदायांना डावलून आरक्षणाचे घटनात्मक महत्त्व संपवण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे व आमदार राहुल आवाडे यांनी मागासवर्गीयांना अपमानित केल्याने हातकणंगले तालुक्यातील महायुती व भाजपचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या पट्टणकोडोली, रुई, कबनूर, कोरोची मतदारसंघातील उमेदवारांना पराभूत करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. ते पुढे म्हणाले की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमुळे मध्ये रिपब्लिकन पक्षाला आणि आंबेडकरी चळवळीतील एकाही कार्यकर्त्याला उमेदवारी दिलेली नाही. प्रचारातील कोणत्याही प्रकारची चर्चा न करता एकतर्फी महायुतीने युती मोडली आहे. तसेच उच्च जातीच्या उमेदवारांना खोट्या जातीच्या दाखल्याच्या आधारे उमेदवारी देऊन आंबेडकरवादी समुदायाचा अपमान केला आहे. मग महायुतीच्या प्रचारासाठी निळा झेंडा कशासाठी वापरला असावा असा सवाल त्यांनी केला आहे. पट्टणकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महेश उर्फ दरगोंडा बसगोंडा पाटील यांनी लिंगडेर 34 जातीचा खोटा दाखला जोडला आहे. हा दाखला अनुसूचित जातीचा आहे, परंतु दिनांक 19/3/2022 रोजी प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्याकडून ओबीसी तेली जातीचा दाखला काढून त्याचा लाभ घेतला आहे. 20/12 पासून अनुसूचित जातीचा लाभ घेतला आहे. असे 2 जातीचे खोटे दाखले मिळवण्यासाठी खोटे दस्त सरकारी यंत्रणा प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या महेश पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करावी व न्यायालयीन शिक्षा व्हावी म्हणून उच्च न्यायालय खंडपीठ कोल्हापूर येथे दाद मागितलेली असल्याचे त्यांनी सांगितले. खोट्या जातीच्या दाखल्याने पट्टणकोडोली मतदारसंघातून निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात हातकणंगले तालुक्यातील मूळ मागासवर्गीय आंबेडकरवादी जनतेने तीव्र विरोध केला आहे. त्यामुळे चिडून महेश पाटील व त्यांचे समर्थक मागासवर्गीय वस्त्यांवर हल्ले करण्याची शक्यता आहे. म्हणून चंदूर, रुई, पट्टणकोडोली, कबनूर, कोरोची येथील मागासवर्गीय वस्त्या व सामाजिक कार्यकर्त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली आहे. या पत्रकार परिषदेला कुमार कांबळे, ॲडव्होकेट भीमसेन कांबळे, विनोद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय आंबेडकरवादी समाजाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट आणि भारतीय जनता पक्ष महायुतीची संपूर्ण राज्यामध्ये असलेली युती, केंद्र आणि राज्यामध्ये सर्वत्र असलेल्या युतीत यावेळी महायुतीनं एकतर्फी ही युती मोडलेली आहे. या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही 2 जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समिती मागून सुद्धा या उमेदवारीच्या संदर्भात कसलीही चर्चा अखेरपर्यंत केली नाही. रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात विचारणा केली नाही अथवा प्रचारात सुद्धा सहभागी करून घेतले नाही. रिपब्लिकन पक्ष हा गावागावापर्यंत, खेड्यात आणि शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचलेला पक्ष असताना महायुती विधानसभेत, लोकसभेमध्ये रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन जर काम करत असेल तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळी त्यांना का अडसर वाटावा आणि जर का पक्षाला घेतलं नसेल तर रिपब्लिकन पक्षाचे सिम्बॉल कशासाठी आपण वापरता असा आमचा खडा सवाल या महायुतीच्या घटक पक्षांना आम्ही केलेला आहे. जर का महायुतीमधल्या घटक पक्षांना आम्हाला उमेदवारी द्यायची नाही, प्रचारामध्ये सहभागी करून घ्यायची नाही, तर मग आमचे झेंडे कशासाठी वापरतात? ते खाली उतरवले पाहिजेत म्हणून आम्ही मागणी केली. त्या पद्धतीने तरी ते यावेळी वापरलेले नाहीत. आणि आता आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून
जिल्ह्यातल्या तमाम आंबेडकरवादी समाजाला जाहीर आवाहन करतो की स्वाभिमानी मतदारांनी यावेळी आंबेडकरी चळवळीची गूंज राखावी, रिपब्लिकन पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा आणि दोन महत्त्वाच्या गोष्टी त्या निमित्तानं आम्ही इथं मांडत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगरपंचायतीत उपरी नगर परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक जागा देत असताना आमच्या उमेदवाराला भाजपाचा प्रवेश करायला लावला. भाजपाचा स्कार्फ गळ्यात घालून त्यांचा जाहीर प्रवेश करून प्राथमिक सदस्यत्व त्या पक्षाचं देऊन 50 वर्ष ज्याच्यावर पक्षानं मेहनत केली, समाजानं तो माणूस भाजपानं आपल्याकडे घेतला आणि त्याला उमेदवारी दिली. याला युतीचा धर्म म्हणत नाही. इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये प्रभाग 6 या ठिकाणी आवाडेंनी अलका स्वामी या प्रभाग 6 मध्ये उमेदवारी दिली. तिथं अनुसूचित जातीच्या मूळ मागासवर्गीय असलेल्या उमेदवारांना डावलून त्या ठिकाणी अलका स्वामी यांना उमेदवारी दिली. आरक्षणाचा पुन्हा खेळखंडोबा केला, पक्षाचा पुन्हा अवमान केला. आणि सर्वात मोठी घटना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशी झालेली आहे. पट्टणकडोली जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये या मतदारसंघात अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा जो प्रभाग आहे, इथं अनुसूचित जातींना प्राधान्य न देता महेश दरगोंड पाटील या गावची पाटीलकी करणाऱ्या तेली समाजाच्या ओबीसी उमेदवाराला अनुसूचित जातीच्या दाखल्यावर उमेदवारी दिलेली आहे. महेश दरगोंडा पाटील यांच्याकडे 2 जातीचे दाखले आहेत, ते आम्ही इथं सादर करणार आहोत. 2012 साली काढलेला अनुसूचित जातीचा दाखला आहे आणि 2022 साली त्याने ओबीसी तेली जातीचा दाखला काढलेला आहे. प्रांताधिकारी इचलकरंजी यांच्याकडून 2 दाखले काढणाऱ्या माणसांनी आरक्षणाचा दोन्हीकडे जर लाभ घेतला असेल तर ती फौजदारी स्वरूपाची कारवाई होते आणि ती फौजदारी स्वरूपाची कारवाई त्याच्यावर करावी म्हणून जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याकडे रितसर तक्रारी दिलेली आहे. कोल्हापूर जिल्हा जात पडताळणी अधिकारी यांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातले आक्षेप नोंदवून त्यांची जात पडताळणी करताना या दोन्ही दाखल्यामध्ये सादर केलेले जे पुरावे आहेत, खोटे पुरावे, आणि तेली म्हणून जी वंशावळ जोडलेली आहे त्याला ॲफिडेव्हिट लागतं आणि अनुसूचित जातीचा दाखला काढत असताना जी वंशावळ जोडलेली आहे त्या ठिकाणी ॲफिडेव्हिट प्रतिज्ञापत्र दाखल केलेलं आहे. 2 वेळा प्रतिज्ञापत्र दाखल करत असताना एक प्रतिज्ञापत्र निश्चितपणे खोटं आहे. मग खोटे जर प्रतिज्ञापत्र जोडलं असेल तर त्यांना फौजदारी स्वरूपाच्या कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. खोटे कागदपत्र जोडणे, शासनाची आणि समाजाची दिशाभूल करणे याकरिता त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. अशा या उमेदवाराच्या विरोधात मतदारसंघामध्ये प्रचंड मोठी नाराजी आहे. ही नाराजी मूळ मागासवर्गीय लोक जे आहेत, मातंग आहे, चर्मकार आहे, बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे, यांच्याकडून आक्षेप झाल्यानंतर या मतदारसंघात त्यांच्याकडून काही प्रमाणात मागासवर्गीय समाज आणि वस्त्यावर हल्ले होते अशी शक्यता वाटल्यानं आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांच्याकडं त्या संदर्भात निवेदनही दाखल केले. निवडणुकीच्या दरम्यान अथवा प्रचार संपूर्ण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा अशा पद्धतीच्या घटना घडण्याची शक्यता आहे आणि त्याचं संरक्षण समाजाचं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं संरक्षण जिल्हा पोलीस प्रमुख खात्यानं करावं म्हणून आम्ही त्या संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयामध्ये रितसर भूमिका आणि तक्रार अर्ज दिलेला आहे. आमच्या भूमिका तर अशा आहेत की हातकणंगले आणि शिरोळमध्येच आरक्षित मतदार जास्त आहेत, हे मान्य, परंतु आरक्षणाच्या शाहूराजांची भूमी आहे
याच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर का आरक्षणाचा असा खेळखंडोबा जर झाला तर महाराष्ट्राला दिशा दिली जाईल आणि आरक्षण हे घटनात्मक दर्जा असलेली बाब आहे. या आरक्षणाचा खेळखंडोबा होईल आणि हा खेळखंडोबा मोडायचा जर असेल तर आत्ता कारवाई झाली पाहिजे. म्हणून आम्ही कायदेशीर लढाई लढतोय, ही जनतेमधलं प्रबोधन करतोय आणि फौजदारी संहितेप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होण्यासाठी रीतसर तक्रारही दाखल केली आहे. खंडपीठामध्ये कोल्हापूरच्या आम्ही याचिका सादर केली. या सर्व पद्धतीनं आमचा लढा चालू आहे. मूळ आरक्षणधारकांना त्यांचा आरक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. परंतु हातकणंगले तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे नेते माननीय माजी मंत्री प्रकाश आवाडे साहेब यांनी या आरक्षणाचे अन्वयार्थ बदलण्याचा प्रयत्न सगळीकडे केलेला आहे. एकतर रिपब्लिकन पक्षाचा 50 वर्ष काम करणारा कार्यकर्ता पळवून नेला. दुसऱ्यांदा इचलकरंजी महानगरपालिकेत 6 नंबर प्रभागामध्ये अलका स्वामी यांना उमेदवारी देऊन मूळ मागासवर्गीयांच्यावर अन्याय केला. आणि आता पट्टणकडोली मतदारसंघामध्ये महेश दरगोंडा पाटील या 2 दाखले काढणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खोटे दाखले सादर करणाऱ्या माणसाला उमेदवारी दिल्यानं अशा माणसांना पुढं करून मूळ मागासवर्गीयांचं जे एक प्रकारचं अपमानित करण्याचं कारस्थान आवाडे पितापुत्रांच्याकडनं होत आहे. आणि यामुळं ज्यांनी शाहू फुले आंबेडकर म्हणत राजकारणाची सुरुवात केली, या आंबेडकरी चळवळीच्या समुदायावर ज्यांनी आपला डोलारा उभा केला, तेच आरक्षण मोडण्याचं काम जर आवाडे पितापुत्र करत असतील तर या पुढच्या राजकारणात आवाडेंच्या विरोधात त्या मतदारसंघातल्या आंबेडकरवादी जनतेनं निर्धार केलेला आहे की आवाडेंचे सगळे उमेदवार पराभूत करू आणि पुढच्या राजकारणात सुद्धा आवाडेंना याची किंमत मोजायला. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.